नवरात्र व्याख्यानमालेला सर्वांनी प्रतिसाद दिला। त्यामुळे आपल्या देवस्थानचे अध्यक्ष सुमेध करमरकर आणि त्यांच्या कमिटीने असं ठरवलं की हा उपक्रम यंदाही राबवावा। त्यामध्ये ज्यांना गेल्या वर्षी संधी मिळाली नाही त्यांना यंदा संधी द्यावी असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांना संधी देण्यात आली। त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देते। मला मात्र दुसऱ्यांदा संधी मिळाली याबद्दल मी व्यक्तिशः त्यांना धन्यवाद देते आणि मी माझ्या पुढील विषयाला मी सुरुवात करते। मुली, तू सती जाऊ नकोस ग। तू जर सती गेलीस तर आम्ही म्हाताऱ्याने कुणाकडे बघायचं? तुझे पदरात 2 लेकरं आहेत, त्यांना कोणी बघायचं? प्रजा आपल्या तोंडाकडे पाहते, त्यांना कोणी सांभाळायचं? मी तुझ्या पाया पडते। कोण होते ते? जे तिच्या पाया पडत होते ते होते मल्हारराव होळकर आणि जिच्या पाया पडत होते ते होते अहिल्याबाई होळकर, त्यांची सून। आज त्यांचा जीवनपट आपल्याला पाहायचा आहे। हा जीवनपट पाहताना आपल्याला इतिहासात मागं जावं लागणार आहे। औरंगजेबाने ज्या वेळेला संभाजीराजांचा वध केला तेव्हा मराठेशाही दुफळीत माजेल या हेतूने संभाजीचा मुलगा शाहू याला महाराष्ट्रात पाठवलं आणि महाराष्ट्रात आल्यानंतर शाहूंच्या बाजूला कोणतेच सरदार नव्हते, कारण हा लढा ताराराणींनी लढवला होता। त्यामुळे अनेक सरदार तिच्या पदरी होते। पण शाहूचा पक्ष बळकट करण्यासाठी एका वीरानंच फक्त पराक्रम केला, तो म्हणजे सगळ्या सरदारांना शाहूचा पक्ष कसा बळकट करायचा, शाहूचा पक्ष कसा कायदेशीर आहे हे सर्व सरदारांना त्यांनी वळवून सांगितलं आणि बरेचसे मराठी सरदार शाहूच्या पक्षाला आले आणि शाहूचा पक्ष बळकट झाला। शाहूंनी आपली गादी सातारला स्थापन केली आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना बहुमोलाची कामगिरी केल्याबद्दल पेशवाई पद त्यांना दिले। हे कोण होते? तर बाळाजी विश्वनाथ। बाळाजी विश्वनाथांनी आपल्या पुण्याच्या शनिवार वाड्यातून कारभार हाकायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांच्या पुढे बाजीराव पेशवे आले। बाजीराव पेशवेने असं बघितलं की फक्त आपली मराठेशाहीची सत्ता महाराष्ट्रापर्यंत राहता कामा नये, विशेषतः उत्तरेकडे परकीय शत्रूंचं आक्रमण चाललंय, मराठे आपसात लढतायत, तर त्यांची एकी जर झाली नाही आपल्याला येऊन मिळाले तर अख्खा महाराष्ट्र नव्हे तर आपला भारत, हिंदुस्थान हा आपला हिंदू धर्माचा होईल। या दृष्टीने बाजीरावांनी उत्तरेकडे मोहिमा सुरू केल्या होत्या। त्यावेळेला खरोखरच तिकडे ते सगळेजण एक आपसात लढत होते। त्यात एक तरुण असा होता, त्याचा पराक्रम इतका होता की खुद्द बाजीराव पेशव्यांच्या पुढे त्याने भाला टेकवून तो उभा राहिला होता। बाजीरावने तो भाला बाजूला केला आणि प्रसन्नतेने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, कौतुक केलं की तुझा हा पराक्रम पाहून आम्ही खुश आहोत। तू जर आमच्याकडे वळलास तर आपली एक मराठीशाही वाढीला लागेल आणि तुला आम्ही जो जिंकलेला भाग आहे, म्हणजे उत्तरेकडे ते आले होते त्यावेळेला त्यांनी माळवा प्रांत जिंकला होता, म्हणजे आता आपण ज्याला मध्य प्रदेश असं म्हणतो, त्या भागाची तुला आम्ही सुभेदारकी देतो। तू या भागाचा कारभार बघायचा, वसूल गोळा करायचा आणि त्या वसुलातला लहान भाग असेल तर त्यातला 10वा भाग आणि मोठा असेल तर त्यातला 4था भाग हा पेशव्यांच्या दरबारात तो जमाव करायचा। उरलेल्या भागामधून आपल्या कारभार मिळालेल्या भागामध्ये सुधारणा करायची आणि जे त्याच्यासाठी तुम्हाला मेहनताला म्हणून पेशवे सरकारकडनं मदत दिली जाईल। कुठे लढाईची जर मोहीम निघाली तर तुम्ही आम्हाला मदत करायची, आम्ही तुम्हाला मदत करायची, या अटीवरच ते सगळं चाललं होतं। हे सगळं होतं, पण हे मल्हारराव कोण होते? हे मल्हारराव मूळचे गावचे होते। त्यांची धनाढ्य संपत्ती होती, पण त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला
त्यावेळेला त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या इस्टेटीवर हल्ला केला. आई बिचारी घाबरून आपल्या मामाच्याकडे आली आणि मामाच्याकडे आल्यानंतर तेव्हा मल्हारराव 8 वर्षाचेच होते. मामानी त्यांना मेंढरं हाकलायचं काम दिलं. ते धनगर समाजाचे होते. एकदा अशी गंमत झाली की ते दुपारी विश्रांती घेताना झोप लागली. आई दुपारची भाकरी घेऊन त्यावेळेला तिथे आली. त्यावेळेला तिनं पाहिलं की त्या मल्हारराव झोपलाय आणि त्यांच्या डोक्यावर नागानं छत्र धरलाय आणि ती घाबरली, पण ती काही करू शकली नाही. थोड्या वेळाने नाग तो निघून गेला आणि मल्हारराव जागा झाला. नंतर त्यांनी ती एका ब्राह्मणाला विचारलं की हे काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा मुलगा मोठेपणे आयुष्यात कर्तबगार वीर म्हणून निघणार आहे. असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला आणि मामाने त्याला मुलगी दिली आणि त्याचं लग्न लावून दिलं. तेव्हा मल्हारराव किती होते वर्षाचे? 9 वर्षाचे होते आणि त्यांची मामाची मुलगी होती 8 वर्षाची. असे हे मल्हारराव ज्या वेळेला लढाईत पराक्रम करायला म्हणून निघायचं ठरवलं, मामाने त्याचा वकूब ओळखला आणि त्याने सरदार कदम बांडे यांच्या हाताखाली त्याला ठेवलं. तेव्हापासूनच त्याची लढाऊ वृत्ती दिसत होती. सरदार म्हणून त्यांनी एक मर्दुमकी तर गाजवलीच, मोहिमा गाजवल्या, पण त्याच्याबरोबर घोडे आपल्या हुकमतीत कसे राहतील, त्यानंतर भाला अचूक कसा फेकायचा, तलवार सफाईने कशी फिरवायची, हे सगळं त्याने पाहिलं आणि सरदार कदम बांड्याने त्यांना आपल्या हुद्द्याची जागा दिली. निरनिराळ्या मोहिमेमध्ये मल्हाररावांनी भाग घेतला होता आणि हाच पराक्रम पाहून बाजीरावांनी त्यांच्याशी संधान बांधलं होतं. मल्हाररावांना माळवा म्हटल्यानंतर त्याची राजधानी इंदूर ही त्यांनी त्याला दिली. मल्हारराव इंदुरात आले. त्यांनी बघितलं मोठमोठाले वाडे होते, त्यातला एक वाडा त्यांनी घेतला आणि तिथे आपली राजधानीचं स्वरूप नव्हे राजमहालाचं रूप दिलं. दरबाराची योजना केली. हे सगळं करत असताना त्यावेळेला एवढा इंदूरची त्यांनी जी काही गैरसोय होती ती मल्हाररावांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. पुढे असं झालं की कालांतराने त्यांचा संसार हा सुखाने चाललेला असताना मल्हाररावांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव होतं खंडेराव. या खंडेरावाचं लग्न करायचं त्यांच्या मनात आलं, पण मल्हाररावांची जी लढाऊ वृत्ती होती त्या मुलाच्या अंगात नव्हती. त्याला लढाईचं आकर्षण नव्हतं, त्याचा वेगळेच काहीतरी छंद होते. मग त्याला, या खंडेरावाला आपल्या सारखं कसं होता येईल अशी वळवून घेणारी मुलगी एखादी त्याला करून दिली तर बरं पडेल असं ते मल्हारराव शोधत होते. मल्हाररावचा मुलगा हा अतिशय लहानच तसा. त्यावेळेला पूर्वी लहानपणी लग्न करण्याची पद्धत होती. मल्हाररावांनी ज्या वेळेला मोहीम आटपून ते पुण्याला जात होते त्यावेळेला त्यांच्या एक वाटेत गाव आलं. त्याचं नाव चौंडी नावाचं गाव होतं आणि त्या चौंडी गावामध्ये सिनेश्वर नावाचं एक शंकराचं देऊळ होतं. आपण रात्र व्हायला आली, संध्याकाळ व्हायला आली होती आणि आता आपण पुढे जाऊ शकणार नाही या दृष्टीने त्यांनी तिथेच पथारी टाकायची ठरवली. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की एक परकर पोलगा घातलेली मुलगी त्या देवळात आली आणि तिने तिकडे साफसफाई करायला सुरुवात केली. हातात पूजेचं तबक होतं, ते पूजेचं तबक तिनं ठेवलं, पूजेची तयारी केली. ते दिव्यांना तेलवाती घातल्या आणि तेलवाती घालून दिवे पाजळले. सगळा गाभारा उजळून गेला आणि ते करीत असताना देवाला प्रदक्षिणा घालीत होती, एकेकडे तोंडाने स्तोत्र म्हणत होती. मल्हारराव बघत होते, तिच्या कामाची चपळाई पाहत होते, तिच्या चेहऱ्यावर निर्भय वृत्ती दिसत होती आणि हे शिपाई कोण आलेत म्हणून ती घाबरत पण नव्हती आणि ती पटापटा तिची काम उरकण्याची पद्धत तिची बघितली आणि ते खुश झाले. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी असं ठरवलं की ह्या मुलीचा आपण चौकशी करूया, आपल्या खंडेरावाला ही पण मुलगी करून देऊया, म्हणजे काय होईल, ती आपलं घरकामही सांभाळेल आणि थोडीशी खंडेरावाला मदत होईल. त्याच वेळेला त्यांना अशी एक आख्यायिका ऐकायला मिळाली की ह्या मुलीचं नाव होतं अहिल्या.
ही अहिल्या आपल्या मैत्रिणींना घेऊन खेळ खेळायची. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुलींचे खेळ म्हणजे काय, नदीकाठी जायचं आणि शिवलिंग स्थापन करायची. याच्यामध्ये ती दंग असायची. तिच्या आई वडील धार्मिक होते, त्यामुळे तीही धार्मिक वृत्तीची झाली होती, पोथ्या पुराण वाचायला शिकलेली होती. ती शिवलिंग करीत असताना इतकी दंग झाली होती की एक घोडा तिकडनं उधळत आला. तो उधळत आला त्यावेळेला असं त्या मुलीनं वाटलं की आता ह्या घोड्याची टाप पडली तर हे शिवलिंग तर कोसळेल, पण त्याच्याबरोबर त्या अहिलेचं काय होणार. पण कर्मधर्म संयोगाने अशी गंमत झाली की त्या घोड्याची टाप म्हणजे घोडा त्या शिवलिंग आणि अहिल्याबाईंना ओलांडून पुढे निघून गेला. अहिल्याबाईला काहीच कळलं नाही. म्हणजे किती ती धार्मिक होती हेही त्यांना आख्यायिका ऐकायला मिळाल्यावर त्यांनी त्या मुलीची चौकशी केली. तिचं घराणं तपासलं. घराणं त्यांच्या तोलामोलाशी होतं आणि अहिल्याबाई आणि खंडेराव यांचं लग्न झालं आणि त्यांना इंदूरमध्ये आणलं. इंदूरमध्ये आल्यानंतर मोठा वाडा बघितल्यावर ती चकित झाली. उंबरठ्यावरचं माप ओलांडलं. त्यावेळेला सगळीकडे माणसं नगारे ढोल ताशे वाजवायला लागली आणि तिला मुजरे करायला लागले. अहिल्याबाईला असं वाटलं की मी एवढीशी लहान आणि हे लोक मला मुजरे काय घालतायत, काहीच तिला कळेना. ती बावरली, थोडी संकोचली. पण जशी जशी ती त्या ह्याच्यामध्ये येत होती त्यावेळेला सगळेच जण तिला जेव्हा मुजरे घालीत होते त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी इथे महत्वाच्या व्यक्ती म्हणून आलोय, आपण यातले मध्यस्थी आहोत. त्यामुळे तिनं असं ठरवलं की या ठिकाणची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण जी आहे ती पार पाडायची. आणि तिची खरंच निरीक्षण वृत्ती देखील तशीच होती. तिला धार्मिकतेचं वेडही होतं, आवडही होती आणि त्याच्यात तिचं लक्ष लागत. आणि सासू सासरे आपल्याला जे काही काम सांगत, ते काही कामगिरी सांगतील ते करायचं या वाड्यात असं तिनं ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे ती करीत होती. ते वाड्याच्या सगळ्या इमारती बघता बघता तिला माणसांची हळूहळू पारखही होऊ लागली होती. माणसं अचूक ओळखण्याची पण तिची गुणग्राहकता होती. मल्हारराव त्यावेळेला तिची ही सगळी कर्तबगारी बघून असं वाटायला लागलं होतं की आपण सून निवडली ती योग्यच होती. मग ती जेव्हा खंडेरावाला मल्हारराव राजकारणाचं शिक्षण देत होते त्यावेळेला ती आत्मीयतेने बघत असे. म्हणजे तिला राजकारणाचंही आवड आहे हेही त्यांना अचूक ओळखता आलं होतं. सकाळी उठल्यापासून तिचा दिनक्रम सगळ्या घरातले कामधंदा करायचं, सांगेल ते करायचं आणि त्याप्रमाणे ती काम करीत असताना ज्या वेळेला तिला असं लक्षात आलं की आपला खंडेराव हा राजकारणामध्ये म्हणावा तितकं लक्ष देत नाहीये. त्या दरम्यान खंडेरावाची 2 लग्नही झालेली होती. लहानपणी लग्न करण्याची पद्धत बऱ्याच बायकाही करण्याची मुभा असे. त्यामुळे खंडेरावाचे लग्न झाली तरी अहिल्याबाईला काही त्याचं दुःख झालेलं नव्हतं. हळूहळू ती त्या सासूबाई जसं सांगतील तसं ती करत असे. ता म्हटलं की ताकबात ओळखण्याची तिची क्षमता पाहून सासू सासऱ्यांना खूप आनंद होतात. आणि ती लढाईचं ज्या वेळेला ऐकत असे, राजकारण जेव्हा ती ऐकत असे तेव्हा खंडेरावाच्या मदतीला म्हणून तिला सगळं लढाईचं शिक्षण तंत्र त्यातलं ते सांगत होते. अहिल्याबाई ही करीत असे, ऐकत असे आणि लक्षात ठेवीत असे. सासूबाईंच्या बरोबर कधी कधी मल्हारराव तिला तीर्थक्षेत्री पाठवीत असत आणि ती तीर्थक्षेत्र बघत असताना ती कशी जात असे तर ती आपण चालता चालता ती बघत नव्हती, तर ती जंगल किंवा निसर्ग हा सगळा बघत बघत ती चालत होती. त्यामुळे तिला प्रत्येक वाटा वगैरे सगळ्या अचूक माहिती झाल्या होत्या. याचं उदाहरण म्हणजे असं होतं की पेशव्यांच्या राज्यातला एक मनुष्य म्हणजे मल्हाररावांना भेटायला जेव्हा आला तेव्हा त्यांना जायचं होतं. ते इंदूरला आले होते आणि त्यांना काशीला जायचं होतं. मग हा काशीला जायचा मार्ग कुठला म्हणून ते विचारित असताना अहिल्याबाईंनी तो सगळा नकाशाच काढून दिला. कुठे जंगल आहे, कुठे वाट आहे, कुठे वळायचं, कुठलं शहर लागेल, इतका बारीक सारीक तपशील तिनं त्यांना दिला आणि तो मनुष्य थेट काशीला जाऊन पोचला. म्हणजे इतकं ती फिरता फिरता ती स्वतः निरीक्षण करण्याची वृत्ती तिच्याजवळ होती. हळूहळू ही माणसं वयात आली. मल्हारराव कधी कधी खंडेरावाला
आपल्या मोहिमेमध्ये जात असे. पण म्हणावा तसा त्याला काही रस नव्हता त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना मल्हाररावांना ही एक काळजीच होती. मल्हाररावांनी त्याला सांगितलं की तुला आता हे राजकारण करायचंय, तू लक्ष दे. अहिल्याबाईंनी बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही केलं, लक्षात घेतलं की जरी खंडेरावाला बायका जरी असल्या तरी वडिलकीचा मान खंडेरावाने अहिल्याबाईला दिला होता. अहिल्याबाईचं मन त्याने कधी दुखवलं नाही. आणि आपला नवरा नादिष्ट आहे, आपल्या राजकारणात तो विशेष रस देत नाहीये, म्हणून ती हळूहळू आपल्या नवऱ्याला गोड शब्दात समजावून सांगत होते. आणि हे पाहून खंडेराव सुद्धा तिचा अपमान करीत नसे, ऐकत घेतच आहे. हळूहळू खंडेरावाची गाडी रुळावर येते हे पाहून मल्हाररावांना अतिशय आनंद वाटत होता. आणि नक्कीच हा पराक्रम करेल असं त्यांना वाटू लागलं. वयात आल्यानंतर त्या कधी कधी मल्हारराव त्या अहिल्याबाईंना रणांगणावर नेत असे. त्या रणांगण म्हणजे काय, तोफांचे आवाज कसे येतात हे सगळं तिला पाहायला मिळालं होतं. डेऱ्यामध्ये बसून ती जेव्हा राजकारणाच्या चर्चा चालत त्यावेळेला त्याला असं लक्षात आलं की या रणांगणावर लढताना तोफांचे आवाज येत आहेत. या तोफा निर्माण कशा करायच्या, त्याचा कारखाना कुठे करायचा, तो किती अंतरावर असायचा ठेवायचा, त्या तोफेची तोंड ऐन वेळेला कशी ठेवायची, कशी फिरवायची, ह्या तोफा वाहून घेण्यासाठी बैलगाड्या किती लागतील, बैलगाड्या कशा असल्या पाहिजेत, त्यांचे बैल सुद्धा कसे असले पाहिजे, इतकं अचूक बारीक निरीक्षण अहिल्याबाईंच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आणि हे सगळं शिक्षण घेत असताना त्याच वेळेला त्यांना अहिल्याबाईंना एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं होतं मालेराव. आणि काही 3 वर्षांनी पुन्हा त्यांना एक कन्यारत्न झालं, तिचं नाव होतं मुक्ताबाई. ह्या सगळ्या वातावरणात, आनंदी वातावरणात अहिल्याबाई ते राहत असताना मल्हाररावांच्या कर्तृत्वाचा उदो चालला होता. खंडेरावही मदतीला जात होता. हे पाहिल्यानंतर त्यांचे खरोखरच आनंदाचे दिवस आले होते. इथेच अहिल्याबाईंच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. सूरजमल नावाच्या एका राजपूत सरदाराबरोबर त्यांची लढाई सुरू असताना त्या सूरजमलांच्या गोटातून एक तोफाचा गोळा आला आणि त्या खंडेरावाला लागला. खंडेराव मृत्युमुखी पडला. ऐन हा घात झालेला होता. मल्हाररावांना धसकाच बसला होता. मल्हाररावांचं वयही झालेलं होतं आणि तो धक्का बसल्यानंतर त्यांनी त्याला घरी आणलं. हा धक्का पचवतोय न पचवतोय त्याच वेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्या पुढे आणखीन एक दुर्दैव उभं होतं की अहिल्याबाई त्यावेळेला सतीची तयारी करीत होत्या. आणि ती सतीची तयारी बघितल्याबरोबर मल्हारराव इतके कोसळले की त्यांनी तिच्या पायावर अक्षरशः डोकं ठेवलं आणि सांगितलं, अहिल्या तू सती जाऊ नकोस ग. तू सती गेलीस तर आमच्याकडे कोण बघणार, सारी जनता आपल्याकडे बघते. आणि असं असताना आपण त्यांना वाऱ्यावर टाकायचं का, तू सती जाऊ नकोस. तू जर सती गेली नाहीस तर मी असं समजेन की गेली ती अहिल्या आणि गेला तो मल्हार, राहिला तो मल्हार. मी मल्हार तुझ्या रूपात मी बघेन. अहिल्या मनात असं विचार करायला लागली क्षणभर. सती धर्माचं तर मला पालन केलंच पाहिजे. सती धर्माचं पालन केलं म्हणजे स्वर्गात मोक्ष मिळतो, पुण्य मिळतं. एक मन असं सांगत होतं की तू सतीच धर्माचं पालन कर. पण दुसरं मन तिला सांगत होतं की तू सती जाशील खरी, पण या लोकांची काय व्यवस्था, ह्या लोकांच्या व्यवस्थेला तू डावलून जर जाणार असतीस तर तुला एकटीला ते पुण्य मिळणार आहे. पण हे पुण्य जर तू मिळवलं तर जास्त चांगलं नाही का. दुसऱ्या मनाचा पगडा तिच्यावर पडला आणि तिनं एकच शब्द सांगितला, म्हणजे मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. दुःखातून एक दिलासा त्यांना मिळाला आणि त्याने मल्हाररावांनी खंडेरावाचे अंत्यसंस्कार केले. आणि खंडेराव गेल्यानंतर मल्हारराव अहिल्याबाई आता राहणार या भावनेने त्याने आपली परत उभारी धरली आणि मोहिमेला सुरुवात केली. पण अहिल्याबाई उद्ध्वस्त खरी झालेली होती.
अहिल्याबाईंचा दिनक्रमच बदलला. तिनं ती परत आली त्यावेळेला तिने आपले वस्त्रालंकार सगळे उतरवून ठेवलं होतं. पांढरी शुभ्र साडी नेसून ती वावरत होती. पण मल्हाररावांच्या सगळ्या दिनक्रमात ती भाग घेत होती. मल्हारराव सांगत असत त्याप्रमाणे ती करीत असे. टपाल वगैरे कुठे पाठवायचं झालं तर ते प्रात्यक्षिक ती करत असे. इतके विश्वासू तिला माणसांची पारख होती. पत्र ज्याच्याकडे पोचवता येईल ती माणसं सुद्धा ती पारखून घेत होती आणि ते परत पत्र मिळालंय की नाही याची पावती सुद्धा घेत असे. सरकारी पैशाचा हिशोब तिथे ठेवीत असे. त्यावेळेला अशी एक पद्धत होती. मल्हाररावांच्या त्या कारकिर्दीत पद्धत अशी होती की मुलीचं लग्न झालं म्हणजे त्यावेळेला मुलीला आंदण म्हणून माहेरकडनं काहीतरी मिळत असे आणि त्याला आपण स्त्रीधन म्हणतो. आणि लग्न लागताना जेव्हा आता धन दिलं जातं त्याला आपण लग्न करताना सालंकृत कन्यादान असं आपण म्हणतो. ते तिला मिळालेलंच होतं, त्याच्यावर काही बाकीच्यांचा हक्क नव्हता. पण मल्हाररावांच्या कारकिर्दीत असा एक प्रकार होता की समजा एका माणसाने जर दिवसभरात रुपया मिळवला तर त्या रुपयातले 4 आणे आपल्या बायकोच्या नावाने करायचे आणि हे करीत असताना त्या मिळालेल्या पैशातून त्याच्यावर नवऱ्याचा सुद्धा हक्क नसे आणि बाकीचा जो पैसा असे तो दानधर्मासाठी त्यांनी खर्च करावा. आणि म्हणून मल्हाररावांनी आपल्या पेशव्यांना कळवून टाकलं होतं की आम्हाला तुम्ही जो मेहनताना देता त्या मेहनताण्यामध्ये तुम्ही आमचा वाटा पाहून काढा आणि 1 वाटा आमच्या पत्नीच्या नावाने करावा. मल्हाररावांची कर्तबगारी इतकी ही झालेली होती, लोकप्रिय झाली होती, पेशवे त्यांना मानत होते आणि म्हणून पेशव्यांनी सांगितले तसं नको, आपण निम्मा भाग करूया, 1 भाग तुम्हाला आणि 1 भाग तुमच्या पत्नीला. मल्हारराव ज्या वेळेला लढाईला जात होते दुःख विसरत होते पण तरी दुःख पचवू शकले नव्हते. शिवाय मल्हारराव वृद्धही झाले होते आणि एका स्वारीमध्ये त्यांना पुढे जाता येईना, ते आजारी पडले आणि त्या आजारपणातच मल्हाररावांचा मृत्यू झाला. मल्हाररावांची इच्छा होती घरी यावं पण घरी न येता ते वाटेतच गेले. मल्हारराव घरी आणलं त्यांना, पण शेवटी त्यांचेही अंत्यसंस्कार तिथे करावे लागले. त्यांच्या बायकाही सती गेल्या. आपल्या डोळ्या देखत त्या सगळ्या बायका जात आहेत. अर्थात खंडेरावाची पण तशीच सती झाली की सती जरी अहिल्याबाई गेली नाही तरी खंडेरावाच्या इतर पत्न्या रखेल्या सगळ्या ज्या कोण होते त्याही सती गेलेल्या. आपल्या डोळ्या देखत त्या सती जात आहेत हे पाहून आणि मल्हारराव तर गेले की ज्याने आपल्याला पित्यासारखं प्रेम दिलं तेही आता आपला आधार जातोय. क्षणभर ती कोसळली. 4 दिवस तिनं अन्न पाणी घेतलं नाही, विश्रांती घेतली म्हणजे ती आपल्या दुःखात चूर होती. पण तिची कर्तव्य बुद्धी जागी झाली. तिनं ठरवलं दुःख करून मला जमणार नाही, मला प्रजेचं हित कल्याण बघायचं आहे आणि म्हणून तिनं त्यावेळेला राज्यकारभार हातात घ्यायचा ठरवला. आणि त्याच वेळेला तिचा मुलगा मालेराव हा गादीला वारस होता. त्याच्यामुळे अहिल्याबाई त्या बाबतीत निश्चिंत होती. पण आपल्या चांगल्या कामाकरता कसं म्हणतो की बापाने जो पराक्रम केला त्याच्यापेक्षा जास्त जर पराक्रम झाला तर आपण म्हणतो बापसे बेटा सवाई. पण या ठिकाणी मात्र खंडेरावाला जे काही नाद होते त्याच्या पलीकडे मालेरावाला नाद होते. म्हणजे तो इतका हट्टी हेकट होता, अधिकाऱ्यांशी वर्गांशी सगळ्या यांच्याशी तो फटकूनच वागे. अहिल्याबाई त्याला परोपरीने समजावून सांगत असे की असं नको, राजाला हे शोभत नाही, तू आता गादीचा वारस आहे. पण मालेरावाने तिकडे लक्ष दिलं नव्हतं. मालेरावाची सुद्धा तशीच लहानपणी लग्न झालेली होती आणि तिला असं वाटलं की आपण जितक्या यांनी मालेरावाला समजावून सांगतोय तरी मालेराव सुधारत नाही, याला सुधारायचं कसं अशी तिला प्रश्न पडत होता. पण इलाज नव्हता तिला. ती वरचेवर त्याला हे करी. इतकंच नव्हे तर त्याला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून पेशव्यांकडून तिने सुभेदारकीची वस्त्र त्याला घातली आणि गादीवर बसवलं. जेमतेम 8 महिने हा मालेराव त्या गादीवर बसला. पण राज्यकारभारात त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं सगळं सदान कदा त्यांचं गाणं बजावणं आणि क्रूर प्राणी बाळगलं त्याचा प्राणी संग्रहालय त्यानं स्थापन केलं होते.
अहिल्याबाईंची दानशूर वृत्ती होती. अहिल्याबाईंना मल्हारराव जाण्यापूर्वी मल्हाररावांनी तिच्या पुढे सगळं जे धन होतं जमवलेलं ते दानधर्मासाठी त्यांनी त्याच्याजवळ जमा केलं. तेव्हा त्या काळात विचार करा, 16 कोटी रुपये त्यावेळची अहिल्याबाईंच्या खजिन्यात होते. पण अहिल्याबाईंनी त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं होतं आणि त्याच्यातून ते दानधर्म त्या थोड्याशा करतच होत्या. मालेरावाला सांगून झालं. मालेराव हा इतका क्रूरपणे बाळगत असे की त्याला आसुरी आनंद व्हायचा. अहिल्याबाई दानधर्म जेव्हा करीत असत तेवढा एक मोठा कुंभ होता. त्या कुंभामध्ये ते दानाची वस्तू ठेवलेल्या असत आणि त्यांना ते दान घ्यायला सांगत. हा पण सांगायचा, घ्या त्याच्यात तुम्हाला किती हवं असेल तेवढं घ्या. पण ते जेव्हा ब्राह्मण घ्यायला जायचे त्याच्यात हात घालायचे तो होय करून ओरडायचा आणि त्याची तारांबळ वडायचे. कारण त्या कुंभामध्ये विंचू, फुरस किंवा इंगळी असे त्याने चावा घेणारे प्राणी तो टाकून ठेवायचा. ते दान हातात घेतला क्षण त्यांना ते चावायचे आणि ही तारांबळ बघून मालेराव खदाखदा असत. समाजाला लागणारी ही कीड आहे आणि ही कीड अशीच फोफावली तर समाज बिघडायला वेळ लागणार नाही हे तिच्या मनामध्ये आलं होतं. त्याला परोपरीने ती समजावून सांगत होती. आता ह्याचा बंदोबस्त करायचा कसा याची तिला चिंता होती. पण दुर्दैवाने असं झालं की मालेराव आजारी पडला. तो मनोरुग्ण झाला आणि त्यावेळेला तिनं वैद्य, हकीम सगळे आणले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि मालेराव मृत्युमुखी पडला. मालेरावाची अंत्यसंस्कार त्याच्याबरोबर त्याच्या राण्याही बायकाही गेल्या. मालेरावचे अंत्यसंस्कार केले. तिथे छत्री बांधली. त्याच्या संरक्षणाकरता 1-2 त्यांनी गावं इनाम दिली आणि त्या ठिकाणी आता कोणीहीच राज्याला वारस नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. आता काय करावं ह्या विचारात ती होती. तिला आता इंदूरमध्ये राहणं आवडत नव्हतं. तिला त्या आठवणी येत होत्या आणि म्हणून तिनं काय केलं की आपण नवीन राजधानी करावी आणि ही राजधानी करत असताना एखाद्या तीर्थक्षेत्री करावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते तीर्थक्षेत्र ती निवडत होती. असं असताना तिला महेश्वर नावाचं एक ठिकाण सापडलं. त्या महेश्वराच्या आजूबाजूला जो टापू होता तो अतिशय निसर्ग निर्मित होता. नर्मदा नदी जवळून वाहत होती. नर्मदा नदीवर अहिल्याचं प्रेम फार होतं. तिथला तो प्रवाह शांत, गंभीर आणि पाणीही काळं भोर होतं, शांत होतं, स्वच्छ होतं आणि आजूबाजूला काही तशा सोयी नव्हत्या. अशा याच्यामध्ये तिनं ते तीर्थक्षेत्र म्हणून निवडलं. खेड होतं अगदी, पण या राजधानी म्हटली की मी आलंच, ती सुधारणा करणं शक्य. मग तिने सगळ्या कारागिरांना तिनं बोलावलं. सगळे प्रकारचे कारागीर तिथे आले आणि तिनं प्रथम दुरुस्ती काय करायची ठरवली तर भग्न देवालय जी होती ती आधी सुधारली. देवळातल्या काही ज्या मूर्ती चांगल्या नव्हत्या त्या घडवल्या. राजधानीला स्वरूप आणण्याकरता तिनं जे कारागीर बोलावले. सुतार आले, गौंडी आले, शिल्पकार आले, मूर्तिकार आले, रंगारी आले, सगळ्या प्रकारचे शेत जमिनी. पण ह्यांना बोलावलं त्यावेळेला अहिल्याबाईंची बघा दूरदर्शीपणा होता की या लोकांना आल्याबरोबर राहण्याची व्यवस्था काय आणि म्हणून तिनं आधीच या कारागिरांची घरं आणि त्यांना अन्न वस्त्राला लागेल ती सोय तरतूद करून ठेवली आणि मग सगळ्यांना बोलवलं. आणि रोज सगळं इतकं चाललेलं असताना रोज त्या कामं चाललेली होती. निरनिराळ्या कलेला त्यांनी उत्तेजन दिलं. तेही कलावंतही बोलवण्यात आले. ब्राह्मण तर आलेच होते. या राजधानीला स्वरूप आलं, राजधानीचं स्वरूप आले. अंत्यसंस्कारासाठी निराळी व्यवस्था केली आणि धार्मिक अनुष्ठान वगैरे करायला त्या ठिकाणी ब्राह्मणांची सोय व्हावी म्हणून तिथे निरनिराळ्या नदीच्या समंतात तिने घाट बांधले. निरनिराळ्या ठिकाणी देवळं बांधली. त्या शैव पंथाच्या होत्या त्यामुळे शिवभक्ती त्यांच्या रोमरोमात पसरली होती. आणि अशा याच्यामध्ये इतका दानधर्म जो खर्च करीत होती त्या दानधर्मातूनच ती खर्च करताना तिनं एक पै स्वतःसाठी घेतलं नाही. ती म्हणायची ईश्वराने मला जे कामगिरी दिली ती मला करायची आहे
ती जर मला केल्यानंतर मला परमेश्वराच्या दरबारात त्याचा जाप द्यावा लागणार आहे. आणि म्हणून ती एक पैसाही वापरत नव्हती आपल्या स्वतः. त्याला त्या वेळेला असं म्हणत की खाजगी रक्कम, म्हणजे जर रक्कम करायची झाली तर ती खाजगीतून केली जायची असं म्हटलं जात असे. म्हणजे ह्या जो दानधर्मासाठी पैसा ठेवलेला होता. पण हा ज्या वेळेला अहिल्याबाईंनी बघितलं की आपल्या राज्याला काही वारस नाही, त्यावेळेला दत्तक विधान करण्याची परवानगी होती, पण अहिल्याबाईंच्या हे डोक्यात नव्हतं, विचारत नव्हता. आणि म्हणून काही जण त्या इस्टेटीवर, त्या राज्यावर काही लोक डोळा ठेवून होते. आणि हा डोळा ठेवताना त्यांच्यातला त्यांचा एक दिवाण होता, गंगोबा तात्या. त्यांनी बघितलं की जर आपण अहिल्याबाईंना दत्तक विधानाचं उपाय सुचवूया. त्यांनी सुचवल्याबरोबर ती म्हणाली दत्तक विधान करायला हरकत नाही, पण योग्य माणूस बघायला हवा, असं तिने त्यावेळेला उत्तर दिलं. गंगोबा तात्या म्हणाले असं ठरवलं की आपण आपले त्याच्यामध्ये हात धुवून घ्यावेत. आणि त्याच वेळेला अशी गंमत झाली होती की या ठिकाणी रघुनाथराव पेशवे म्हणजे उर्फ राघोबा हे त्या पुण्यामध्ये कारभार करत होते. राज्याचं अस्थिर वातावरण होतं. रघुनाथरावांना पेशवा व्हायचं होतं, पण नारायणरावाच्या खुनामुळे त्यांच्यावर आरोप होता. त्यांना संधी मिळाली. त्यांनी काय त्या गंगोबा तात्यांनी त्यांना पाठवलं की अहिल्याबाई दत्तक घेण्याच्या विरोधात आहेत, तेव्हा तुम्ही असं करा की त्या ठिकाणी या आणि अहिल्याबाईंना सांगा की आमच्या हाती तुम्ही राज्य सभा ताब्यात द्या. पण त्यावेळेला त्यांनी राघोबांनी एक युक्ती केली. ते म्हणाले आम्ही स्वारीवर निघालोय, स्वारीसाठी खर्च लागणार आहे, तेव्हा तुमच्या खजिन्यातून काही रक्कम आम्हाला द्या. ती म्हणाली या युद्धासाठी मी काही देऊ शकत नाही, पण मी दानधर्मासाठी जी काढलेली रक्कम आहे ती रक्कम मी तुम्हाला दान म्हणून द्यायला तयार आहे. रघुनाथरावांना तो अपमान वाटला आणि त्यांनी सांगितलं की हा दानधर्म करणारा ते दान घ्यायला मी काही गरीब ब्राह्मण नाहीये. तुम्ही मुकाट्याने माझ्या स्वाधीन हा खजिना द्या, नाहीतर लढाईला तयार व्हा. प्रसंगी मुलायम असणारी अहिल्याबाईंनी हा डावपेच ओळखला आणि तिनं सांगितलं की प्रत्येक जण असं म्हणत असेल की अहिल्याबाई दुर्बल आहे, महिला आहे, तिच्यातनं काय होणार, आपण सहजच राज्य ताब्यात घेऊ शकतो. पण अहिल्याबाईंनी सांगितलं की तुम्हाला जर अशी ही असेल, तुमची जर तयारी असेल तर तुम्ही उद्या रणांगणात या, आपली भेट रणांगणात होईल. राघोबाबा आले, मैदानात होतं. त्यांनी समोर बघितलं ते सैन्य उभं होतं. त्यांनी सरदाराला सांगितलं की सैन्याची पाहणी करून घे. त्या सैन्याची पाहणी केल्यानंतर तो सरदार सांगायला आला की महाराज सरकार, आपण सैन्याची पाहणी नीट केलेली दिसत नाहीये. का? अहो त्यांच्या सैन्यात कोणी पुरुषच नाहीयेत, सगळ्या बायका आहेत. आणि त्या बायका सगळ्या तयार बघितल्यानंतर आता यांच्याशी लढाईचं कसं? कारण लढाई केली तर बायकांशी लढाई करणं, आणि नाही केलं तर पराभव बायकांच्याकडनं झाला अशी ही होईल, प्रसिद्धी होईल. काय करायचं या विचाराच होते. तेव्हा मग त्याने अशी मखलाशी केली, नाही तुमच्या मुलाचं निधन झालेलं आहे ना, त्यांच्या शोकसागरात तुम्ही असाल, तेव्हा मी तुमचं सांत्वन करण्यासाठी मी आले, अशी त्यांनी त्याला उत्तर पाठवलं. मग अहिल्याबाई असं म्हणाल्या की मग सांत्वन जर करायचं होतं तर तुम्हाला एवढं सैन्य घेऊन येण्याचं काय कारण होतं? 2-4 सामी घेऊन तुम्ही आले असते तरी चालत असतं. मुकाट्याने सैन्य परत पाठवून द्या आणि तुम्ही आमच्या वाड्यात या, तुम्ही आमचे मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत, खुशाल तुम्ही या राजवाड्यात राहा, तुम्हाला मन म्हणेल. 1 नाही 2 नाही, राघोबा 15 दिवस राहिले. अहिल्याबाईंचा कारभार बघून ते शांत झाले आणि परत आल्या पावली ते निघूनही गेले. अहिल्याबाईंच्याकडनं राघोबादादांचा बंदोबस्त झाला होता. पण काही जण असत होते की मल्हाररावांच्या काळामध्ये महादजी शिंदे हे एक प्रतिस्पर्धी, म्हणजे दोघेही मित्र बळकट समान तोडीचे होते. त्याला सुद्धा त्या राज्याचा एकदा मोह सुटला नाही आणि ते पटकन त्यांना म्हणाले की बाईसाहेब, आम्ही पडलो पुरुष, तुम्ही पडल्यात बायका, या ठिकाणी
राज्य केव्हा तुमचं ताब्यात कोण घेईल हे सांगता येत नाही. तर तुम्ही पुरुष माणसांकडे राज्य देणं जास्त सांग. अहिल्याबाईने हा कावा ओळखला होता आणि त्याने सांगितलं, वा पाटील बाबा, एखादं सुपारीचं खांड चटकन तोंडात टाकावं कणी चावावं अशा पद्धतीने तुम्ही आमच्या बायकांचा अपमान करता. तुम्हाला वाटत असेल की अहिल्याबाई साधी आहे, ती काय करू शकणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही सैन्य घेऊन या. तुम्हाला हत्तीच्या पायी साखळ दंडानं बांधलं नाही तर मी होळकरांची सून म्हणून नाव लावणार नाही. महादाजी शिंदे कळपटले. तिच्या बोलण्यातच एवढी जरब होती त्यामुळे ते पुढे बोलू शकले नाही. आता तिच्या मात्र लक्षात आलं आणि मग तिनं दरबार भरवला आणि सांगितलं की आपल्या राज्याला वारस नाहीये, दत्तक घेण्याची माझी इच्छा नाहीये आणि माझ्यानंतर जे काय होईल ते ईश्वर करेल आणि म्हणून जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत तुमचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, हा राजदंड मी हातात घेतलाय, तुम्ही मला साथ द्या. मला सगळ्या दरबाराने मान्यता दिली ती, कारण अहिल्याबाईचा सचोटीपणा, प्रामाणिकपणा, दानधर्मपणा, तिचं बोलणं सगळं त्यांनी पाहिलं होतं आणि जनतेने एकमुखाने तिला हे दिलं, मान्यता दिली. पण ती गादीवर बसून ती राहत नव्हती. ती कुणाला पत्र पाठवायची झाली तर ती शिवभक्त असल्यामुळे श्री शंकराचे आज्ञावरून असा महिना लिहित होती आणि खाली सुद्धा सही करताना ती श्री शिवशंकर अशीच म्हणून नाव लिहून ठेवत असे. आपलं नाव नाही, सही नाही, अशी ती पत्र पाठवत असे. दानधर्माचं तिथं काय विचारायलाच नको. ह्या दानधर्मामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या ज्या वाटा होत्या त्या वाटा खडतर होत्या, त्या वाटा सुधारल्या. नर्मदा नदीचं दर्शन घेण्याकरता अनेक यात्रेकरू तिथे यायचे. पण गंमत अशी व्हायची की काही ठिकाणी जंगल होती, त्या जंगलातून ते रस्ते जायचे. या जंगलातून रस्ते जात असताना तिथे भिल्ल होते आणि ते भिल्लांच्या टोळ्या या यात्रेकरू ना ते लुटत असत आणि ह्या तक्रारी तिच्या कानावर आलेल्या होत्या. म्हणून ती विचार करत होती, या तक्रारीचं मूळ कारण काय आहे की ह्या भिल्लांचं पोट भरणं नाही आणि पोटाची व्यवस्था होत नाही, म्हणून हे असे वाटणारी का. त्या दोन जंगलांच्या मधले तिने भिल्लांचे जे प्रमुख होते त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, अहो तुम्ही ते यात्रेकरू जातायत त्यांना सुखारी जाऊन द्या ना. त्यांचं तुम्ही लुटमार केली तर त्यांच्या यात्रा पुऱ्या होत नाहीत, ते शिव्याशाप घेऊन तुम्ही काय काम मिळवणार आहात. तुम्ही हे सगळं कशा करताय, पोटासाठीच करताय ना. मग तुमच्या पोटा पाण्याची व्यवस्था जर आम्ही केली तर तुमचं काही म्हणणं आहे का. तुम्हाला लागेल ती सोय आम्ही करून देऊ. उलट तुम्ही त्यांना त्यांच्या यात्रेसाठी मदत करा. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ते भिल्ल सुधारले, त्यांनी उलट यात्रेकरूंना काय जी मदत लागेल ते करायला लागले. त्यामुळे दोन जंगलांचे असे प्रश्न सुटले. पण तिसरं जंगल होतं त्यातले जरा मगरूर होते. त्या भिल्लांना असं वाटलं, अहिल्याबाई काय बाई माणूस, ती आमच्या तिच्यात काही तो पराक्रम नाहीये म्हणून ती आपल्याला थातूर मातूर काहीतरी सांगते. म्हणून त्यांनी त्या चढाई करायचं ठरवलं. अहिल्याबाईंना थोडासा पेच पडला की या भिल्लांचा बंदोबस्त करायचा करा, म्हणून त्यावेळेला त्यांनी दरबार भरवला. यापर्यंत मारेला गेलाच होता आणि मुक्ताबाई तिच्या मदतीला होती. तर त्यांनी दरबार भरवला आणि सांगितलं की हा भिल्लांचा बंदोबस्त करायचा आहे. जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी देईन. खरी म्हणजे मुक्ताबाई राजकन्या होती. सहज राजकुमाराशी एखाद्या लग्न झालं असतं, पण राजकुमार मुक्तेला तिने पणाला लावली होती. दरबार शांत होता, पण एक यशवंतराव फणसे नावाचा मनुष्य होता. तो उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, मी करतो या भिल्लांचा बंदोबस्त, पण मला सैन्य आणि पैसा पाहिजे. अहिल्याबाईंनी ते दिलं. मल्हारराव यशवंतरावांनी त्या भिल्लांचा बंदोबस्त केला आणि ते परत आले. अहिल्या वचनाला जागली आणि तिनं त्या मुक्ताईला यशवंतरावांना दिलं, लग्न केलं आणि तिच्या संरक्षणासाठी उत्पन्न म्हणून तिने 2-3 गावं तिला आंदण म्हणून दिलेली होती. त्याने तिकडे आपलं संसार मांडला होता.
आणि दरबाराची कामं पण सदा मदतीला ते दोघंही येत. त्यांनी सत्तेचे हाव दोघांनी, जावयानी पण नाही आणि मुलींनी पण हाव धरलेली नव्हती. त्यांना एक मुलगाही झालेला होता. त्या अहिल्याबाईंना हा एकच विरंगुळा होता. आणि अशी परिस्थिती असताना त्या अहिल्याबाईंनी जिथे जिथे म्हणून सोयी नव्हत्या त्या सगळ्या त्यांनी त्या करून दिलेल्या होत्या. त्यामुळे अहिल्याबाई असं न नाव राहता ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी असंच ठरलं. नाव तिचं प्रसिद्ध झालं होतं. त्यावेळेला हे नाव प्रसिद्ध ऐकल्यानंतर राघोबाची जी बायको आनंदीबाई ती धारच्या किल्ल्यामध्ये होती, बंदिस्त होती. कारण नारायणरावांच्या खुनाचा आरोप होता. आणि त्या अहिल्याबाईंनी तिला आनंदीबाईला त्या किल्ल्यातून सुटायचं होतं. म्हणून तिनं अहिल्याबाईंना एक सांगितलं की मला तुमच्या इथे न्या, नाही तर पेशव्यांकडे पाठवा. अहिल्याबाईंनी काहीच उत्तर दिलं नव्हतं. अहिल्याबाईंची ती शूरकीर्ती पाहून तिनं आपल्या दासीला आनंदीबाईंनी सांगितलं, अगं त्या अहिल्याबाईंची कीर्ती एवढी पसरते, ती काय एवढी सुंदर बिंदर आहे का गं, बघून ये जरा, चौकशी कर. आणि त्यावेळेला ती दासीन गेली, जाऊन आली आणि ते सांगितलं, बाईसाहेब ती दिसायला सुंदर नव्हती हो, ती 4 चौघींपेक्षा सुद्धा सामान्यातली सामान्य दिसायला आहे. आणि ती तुमच्यासारखे दागिने वस्त्र अलंकार काहीही घालीत नाहीये. शुभ्र वस्त्र परिधान करून त्या सगळ्या ईश्वराच्या चिंतनात असत. राजकारण जेव्हा करायचं असेल तेव्हा राजकारणात येत होत्या. आणि पांढऱ्या घोंगडीवर बसून त्या जप करतायत. आणि त्यांना अजिबात कुठल्याही परिस्थितीचा गर्वही नव्हता. पण त्यांच्या चेहऱ्यावर इतकं सात्विक तेज होतं की त्या वेळेला बोलणाऱ्या माणसाला त्यांच्या नजरेला नजर देणं शक्य होत नसे, ही त्यांची कीर्ती होती. अहिल्या आनंदीबाई काही बोलली नाही, पण तिनं हा शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. म्हणून आनंदीबाईला तिनं सांगितलं, मला एक तुमच्याकडे तरी न्या, नाही तर मला पेशव्यांकडे पाठवा. अहिल्याबाईंनी पेशव्यांची परवानगी मागितली. वस्तुतः पेशवे हे अहिल्याबाईंचं राज्य घेऊ शकत होते, कारण त्यांना अधिकारच होता तो. पण पेशव्यांनीही अधिकार गाजवला नाही. आणि आपले हे पोशिंदे आहेत म्हणून अहिल्याबाईंनीही त्यांचा सन्मान ठेवला होता. म्हणून तिनं त्यांना परवानगी विचारली. त्यांनी सांगितलं पेशव्यांनी, अहिल्याबाई तुम्ही त्या आनंदीबाईंना परवानगी द्या, पण किती दिवस राहतील तेवढे द्या आणि त्यांना परत स्वगृही त्यांच्या पाठवा. मात्र पाठवताना त्यावेळेला चिबंदी 4 लोकांच्या वर जास्त देऊ नका आणि त्यांना वेळीच पोचवा, कुठेही थांबवू नका. अहिल्याबाईंनी तिला निरोप पाठवला, तुम्हाला यायचं आहे, तुम्ही आमचे पेशवे म्हणजे मालक आणि तुम्ही त्यांच्या पत्नी, म्हणजे आम्हाला तुम्ही नंदेसारख्याच आहात असं मला वाटतं. तर तुम्ही असं करा, खुशाल माघारपणाला तुम्ही इकडे या, तुम्हाला आवडेल तितके दिवस राहा आणि आपल्या जाते वेळेला दरबारातली मानाची साडी जोडी घेऊन तुम्ही जा. आनंदीबाईंनी तिथेच ओळखलं की अहिल्याबाईंना आपल्याला कायमचं ठेवून घेण्याची इच्छा दिसत नाही. वास्तविक काय होत होतं, आनंदीबाई दिसायला तर सुरेख होती, सौंदर्याची तिच्या प्रसिद्धी होती, पण ती लढाईत ती पराक्रम गाजवला होता. तो पराक्रम पाहून अहिल्याबाई थक्क झाली होती. पण ही तिची जी कर्तबगारी होती, तिनं त्या वाईट मार्गाला लावली होती, ते तिला पटलं नव्हतं. म्हणून तिनं त्यांच्याशी अहिल्याबाईंनी आनंदीबाईशी संबंध जास्त ठेवले नव्हते. साध्या ठरल्याप्रमाणे आनंदीबाई आल्या, मनमुराद राहिल्या. अहिल्याबाईंची सगळी कारकीर्द बघितली, दरबारातलं त्यांचं मानाचं स्थान बघितलं, मानमर्यादा बघितली आणि झाल्यानंतर तिनं दरबार भरवला आणि तिला अहिल्याबाईंनी मानाची साडी चोळी दिली. तिला हव्या असत्याला लागणाऱ्या वस्तू तिने त्यांच्याबरोबर दिल्या आणि त्यांना बंदोबस्तात धारच्या किल्ल्यात पाठवून दिलं. इतके उदारता. पण त्यांनी गंमत अशी की ते जे पेशवाईतलं राजकारण घाणेरडं झालं होतं, त्या घाणेरड्या राजकारणाची छाया आपल्या दरबारला कळू नये हे दाखवलं होतं. ते ग्रह चिलं म्हणजे जवळजवळ ते माहेरचं, आणि हा माहेरचा हा झालेला म्हणजे काय म्हणायचं एक गैरप्रकार हा आपल्या दरबारातल्या लोकांना समजू नये एवढी तिनं त्यावेळेला काळजी घेतलेली होती. ती आनंदीबाई तिकडे गेली. दरबारात आता तिचे प्रतिष्ठाच वाढली होती. तिनं जे लोक कलावंत तिथे आणले होते त्याच्यामध्ये तिने
कलावंतांनाही आश्रय दिलेला होता. संस्कृत वेदपाठशाळा काढल्या होत्या. गाई वासरांसाठी तिने चराव पूर्ण भरली. तिची दयाबुद्धी इतकी अशी होती की गायींना चरायला तिनं काही शेतही मोकळी ठेवली होती. इतकंच नव्हे तर काही पिकलेली शेतं काही सोडायची आणि काही विकायची. त्याच्यामध्ये तिला हेतू एवढाच होता की ते जे धान्य असलेलं शेत जे असायचं त्या ते धान्य पशुपक्ष्यांनी खावं ही त्यांची वृत्ती होती. इतकंच नव्हे तर किडा मुंगीसाठी सुद्धा ती पिठाच्या गोळ्या करून ठेवित होती. इतके बारीक सारीक भूतदयेने ती लक्ष देत होती. माधवराव म्हणजे सवाई माधवराव ते लहान असताना पोरके मग खाऊ म्हणून जेव्हा ती पाठवायची त्यावेळेला जी विशिष्ट पोती पिशव्या घ्यायच्या, पिशव्या कसा असाव्या त्या निवडायच्या, मिठाई कुठल्या बागातून घ्यायची, कुठल्या दुकानातून घ्यायची, ती कशी असली पाहिजे, त्याचा दर्जा काय, ती पिशव्यामध्ये घालून ती पिशवीची तोंड कशी बंद करायची, इतक्या सूचनांपर्यंत आनंदीबाई अहिल्याबाईंचं लक्ष असायचं. आणि त्यामध्ये असं झालं की हे जंगलाचं सगळं प्रकरण झालं आणि साहित्य ज्या वेळेला आलं त्यांना साहित्याची आवड होती. साहित्याला त्यांनी उत्तेजन दिलं. ग्रंथसंपदा त्यांची एवढी होती की त्या वेळेला मोठमोठाले ग्रंथ त्यांचे असायचे. कधी त्या वाचित होत्या कोणाला माहिती, पण त्यांचं शिक्षणही कमी झालेलं असताना सुद्धा देखील त्यांना मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषा त्यांना चांगल्या लिहू बोलू आणि वाचू शकत होत्या. इतकंच नव्हे तर मोडी तर फारच उत्तम वाद्य करीत होत्या. आणि त्याच्यामुळे हे त्यांनी अहिल्याबाईंनी जेव्हा जेव्हा पत्र पाठवलेली आहेत ती या निरनिराळ्या भाषेतून त्यांनी पत्र लिहिली, पाहिले, वाचली आणि त्यावेळेलाच कळलेलं होतं की अहिल्याबाईंचं भाषेवरही प्रभुत्व होतं. यानंतर असं पुन्हा हे सगळं चालू असताना पुन्हा एकदा दुर्दैवाचा घाला त्यांच्यावर पडला. या मुक्ताबाईला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव नथू उर्फ दोंडेबा. अहिल्याबाईंचा डाव असा होता की हा नथू मोठा झाला तर त्याला आपण दत्तक घ्यायचं आणि राज्याचा हात द्यायचा. पण गंमत अशी होती की हा सगळ्यांना नथू गोड स्वभावचा असल्यामुळे सगळ्यांना आवडीचा झाला होता, प्रिय होता. पण एके दिवशी तोही आजारी पडला. उदारपणाने त्यांनी वैद्य बोलवले, हकीम बोलवले, सगळं प्रकारचे काढे एवढे झाले. अहिल्याबाईंना सगळ्या औषधांची देखील माहिती होती. त्यांनी मल्हाररावांच्या कारकिर्दीत सगळ्या औषधांचीही माहिती करून घेतलेली होती. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे ब्राह्मणही अनुष्ठानाला बसवले होते, नवस बोलले होते, पण सगळ्या यश काही आलं नाही. तो नथू गेला. दुःखाचा डोंगर कोसळला होता. एकुलता एक मुलगा गेल्यामुळे मुक्ता आणि यशवंतराव यांना परंपार दुःख झालं होतं. ते सहन करू शकले नाहीत आणि काही दिवसांनी यशवंतरावही मृत्युमुखी पडले. हा मुक्ताबाईच्या दृष्टीने आघात होता, पण अहिल्याबाईंच्याही दृष्टीने मोठा आघात होता. कारण मुक्ताई त्यांच्याबरोबर सती जाणार होती. तेव्हा त्यांनी जेव्हा सती जायला निघाली त्यावेळेला अहिल्याबाई म्हणाल्या की तू मुक्ता माझं कोण आहे ग आता, तू तरी जाऊ नको, सगळं मला एकच तेवढ्या आशा आहेत. पण मुक्ता आपल्या निश्चयावर ठाम होती आणि शेवटी जी ऐकत नाही असं बघितल्याबरोबर तिनं एकदम रागावून सांगितलं, अगं सगळं जग मला मानतंय आणि तू माझा एवढाही शब्द मानत नाहीयेस, मला बरं नाही वाटत आहे तुझं वागणं. तेव्हा तिनं सांगितलं, आई माझा आता कोण राहिलाय का, मुलगा गेला, नवरा गेला, कोण आहे आता, राहिली असती तू एकटीच आहे. आणि तुझं तरी आयुष्य किती आहे ग, मग तू माझ्या आधी गेलीस तर मला नंतर कोण आहे. म्हणजे मी जर अशी राहिले तर मला लोकांच्या टिंगेला टवाळीला उत्तर देता येणार नाही. बरं ती स्त्री असल्यामुळे तिलाही राज्यावर बसता येणं शक्यच नव्हतं, दत्तक घेऊन काही काही करताच येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मालती म्हणाली की आई तू हा हट्ट सोड, मला जाऊ दे माझ्या मार्गाने. अहिल्याबाईंजवळ हे उत्तर नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी नाईलाजाने काहीच बोलल्या नाहीत आणि अहिल्या ज्या सती जाण्याच्या मुक्ताच्या पाठीमागे त्या गेल्या. मुक्ताबाई सरणावर चढली, नवऱ्याचं डोकं तिनं आपल्या मांडीवर घेतलं आणि आगीच्या ज्वाळा भडकल्या. एक किंकाळी ऐकायला आली आणि मग अहिल्याबाई तिथल्या तिथे कोसळल्या. भानावर जेव्हा आल्या तेव्हा आपण घरात होतो. उरला सुरला आशेचा तंतू हा राहिला होता, तोही संपला
आणि आता जगायचं कशासाठी. पण परत त्यांची कर्तव्य बुद्धी जागी व्हायची. अरे मी गेले तर आज माझ्या प्रजेला कोण, माझ्यापेक्षा प्रजेचं दुःख मोठं आहे असं ती नेहमी म्हणत. आणि पुन्हा 4 दिवस गेल्यानंतर त्या पुन्हा राजकारणात शिरल्या. एवढ्यामध्ये त्यांनी साहित्य कलेला वाहून घेतलेलं होतं. त्यांना आवडायचं, संगीत आवडायचं. एका जंगलामधनं एका अहिल्याबाईंची कीर्ती ऐकून एका माणसानं, कवीनं अहिल्याबाईंच्या दरबारात येऊन सांगितलं की मी काही काव्य तुम्हाला ऐकवून दाखवतो. म्हणाले म्हणा. त्या अहिल्याबाईंनी त्याला बोलावलं, दरबारही बोलावला होता. आणि त्यामध्ये अहिल्याबाईंनी त्यांचं काव्य ऐकलं. 1-2 काव्य ऐकली. त्या 1-2 काव्यामध्ये अहिल्याबाईंची स्तुतीच होती. आणि ही स्तुती ऐकल्यानंतर 3रं कवन जेव्हा सुरू करणार तेवढ्या तुम्ही बस करा, तुम्ही ते तुमची वही इकडे आणा, या वहीमध्ये आणखीन काही आहे का. अहो सही सत्य कवी म्हणाला, अहो ही सगळी वही तुमच्या वर स्तुती केलेल्या काव्यानेच भरलेली माझी वही, आणा इकडे ती वही. आणि तिनं घेताना खरोखरच सगळी काव्याने भरलेली बघितली आणि त्या रागावल्या. म्हणाले माझी स्तुती करण्यापेक्षा तुम्ही परमेश्वराची जर स्तुती केली असती तर तुम्हाला अधिक पुण्य मिळालं असतं. तुम्ही माझी स्तुती करून काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने तुम्ही आलात तर तशी अपेक्षा तुम्ही बाळगून घ्या. तुम्ही आल्या पावली परत जा, तुम्हाला काहीही ते मिळणार नाही. आणि ही जी वही आहे ही वहीही तुम्हाला मिळणार नाही, ती खुशाल नदीत जाणार आहे. आणि अक्षरशः त्यांनी नदीत टाकून दिली. तो बिचारा निघून गेला. पुढे असं झालं की एक अनंत फंदी नावाचे कवी होते. ते लावणी बहादर होते, शीघ्र कवी होते. ते प्रत्येक वेळेला नवीन नवीन काही आलं की ताबडतोब तिथल्या तिथे ते कवन करीत असत. आणि ते लावणी बहादर असल्यामुळे तमाशाचा फड त्यांचा जंगी चालायचा. आणि ते एकदा तिथे त्या ठिकाणी अहिल्याबाईंच्या दरबारात आले. त्यांनी पण कवन वाचून दाखवायचा, काही लावण्या दाखवायच्या असं त्यांनी परवानगी मागितली. अहिल्याबाईंनी पुन्हा परवानगी त्यांना दिली. काही लावण्या त्यांनी म्हटल्या. लावण्या उत्तम होत्या, शृंगारिक लावण्या होत्या. आणि काही तमाशातले 1-2 खेळही करून दाखवले. अहिल्याबाईंना ते आवडले. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी दरबार भरवला. कशासाठी? या अनंत फंदीचा सत्कार करण्यासाठी. त्यांनी त्याला बोलावलं, त्याचा सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर त्यांनी त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, फंदी तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही हा उद्योग कशासाठी करताय. या ज्या लावण्या आहेत ना फार सुंदर आहेत, पण या कशा आहेत, या शृंगारिक आहेत. या शृंगारिक लावण्याने पुरुषांचं मन कशा चळेल नाही का. त्यापेक्षा तुम्ही परमेश्वराची जर उपासना केलीत आणि त्याच्यावर जर तुम्ही कवन केलीत तर समाजाला वळण चांगलं नाही का लागणार, असं नाही का तुम्हाला वाटत. आपली चूक या अनंत फंदीला कळली आणि तिथेच सांगितलं की आजपासून मी हा डब फोडला, मी पुन्हा कधीही लावण्या करणार नाही. आणि डब फोडून टाकला आणि ते निघून गेले. पुढे असं झालं की ते संगमनेरचे होते. या संगमनेरचे असल्यामुळे तिथे एक यात्रा भरली होती. आणि यात्रा भरलेली असताना तमाशाचा फड तिथे उभा राहिला होता. त्या तमाशाचा फड हा अनंत फंदीचाच होता. त्यातल्या एका गटाला अनंत फंदीने हा जो निर्णय घेतला होता तो त्यांना आवडला नव्हता. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं, फंदी अरे तुझ्या लावण्या म्हटल्यानंतर लोक बघ किती जमा झालेले आहेत आणि आलेले आहेत, तू एकदा तरी उभा राहा आणि लावणी म्हण, मग पाहिजे तर कर ना भगवत भक्ती, मला आमदान काही म्हणणं नाहीये तुझं, पण आज ह्या लोकांना तू नाराज करू नकोस. आणि म्हणून तो नाईलाज असतो डब घेऊन त्या ठिकाणी रंगमंचावर गेला. आता डफावर थाप मारणार. कर्मधर्म संयोगाने अहिल्याबाई तिकडून जात होत्या आणि फंदी गाणं म्हणतोय एवढंच त्यांच्या कानावर आलं. म्हणून ते गाणं ऐकण्याकरता त्या तिथे थांबल्या. आनंद या अहिल्याबाईंना बघताच अनंत फंदीला आपल्या प्रतिनिधीची आठवण झाली. आणि त्याबडतोब त्यांनी काय केलं, लावणीचा बाज घेऊन एक भजन असं आळवलं, ताना आलापी करून. आणि त्यांनी इतकं म्हटलं की कुणाला ही लावणी म्हटली का भजन म्हटलं का काय म्हटलं कुणालाच काही कळलं नाही. पण लोक मात्र डोलत होते. आनंदीबाई सुद्धा समाधानी झाल्या, खुश झाल्या. त्यांनी फंदीला बोलावलं आणि फंदीला त्याचं बक्षीस म्हणून हातातलं सोन्याचं कडं त्यांना बक्षीस दिलं. आनंदीबाईंनी त्याचा सत्कार, अहिल्याबाईंनी त्याचा सत्कार केला. पण त्यानंतर मात्र फंदीने आपला ईश्वर चिंतनामध्ये वेळ तर घालवला आणि निरनिराळी कवनं गेली ती मात्र ईश्वर निर्मित त्यांनी केली.
पुन्हा ते कधीही लावण्याच्या फळात ते शिरले नाही. या अहिल्याबाईंना आता कोणी हा राहिलेला नव्हता. आपण तरी सुद्धा त्यांना दत्तक विधानाचा लोकांच्या दृष्टीने काहीतरी कट रचल्याचा संशय येत होता. आणि त्यामुळे ती सांगत होती सगळ्यांना की माझ्या पूर्वजांनी जे राज्य मिळवलंय ते रक्ताचा घाम गाळून मिळवलेलं आहे. नाच गाणी आणि तमाशे करून किंवा थट्टा मस्करी करून मिळवलं नाहीये. हे राज्य मी सुखासुखी कुणाला देणार नाही. आणि जर कुणी असं म्हणत असेल, त्याच्यावर डोळा ठेवीत असाल आणि अहिल्याबाई ही दुबळी असं समजत असाल, तर तुम्हाला माझा रणरागिणीचं रूप दिसेल आणि ही अहिल्या म्हणजे काय ते समजू शकेल. त्यामुळे परकीय सुद्धा म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश, पोर्तुगीज वगैरे डच असे आलेले होते, पण अहिल्याबाईंच्या राज्यावर कोणीही डोळा ठेवला नाही अथवा त्यांच्यावर स्वारीही केली नाही. कारण अहिल्याबाईची प्रगती, योग्यता इतकी आणि कीर्ती इतकी पसरली होती की अहिल्याबाईंच्या बद्दल कुणाचंही दुमत. त्यांनी जे सगळं कार्य केलं ते वरच्या हिमालयात केदारनाथापासून आपल्या पुण्यातल्या चिंचवड पर्यंत त्यांनी सगळी देवस्थानं उभी केली. कार्य जिथे जिथे म्हणून जी जी काही अडचणी, सदावर्त, अन्नछत्र, धर्मशाळा, दवाखाने, शाळा उघडल्या, संस्कृत वेदपाठशाळा काढल्या, किती किती म्हणून त्यांनी एक सुधारणा केल्या. आणि त्यावेळेला त्यांचा हा नातू गेला, मुलगा गेला, जावई गेला, मुलगी गेली, आपल्या डोळ्यात देखत 5 नातेवाईक गेले. अपार दुःख त्याने उराशी बाळगलं होतं, पण त्यांनी ते दाखवलं नाही. का तर माझ्या डोळ्यापुढे मला लोकांचे हिताच्या कामं करायचे, मी जर दुःख गाळलं तर कोण बघणार. आणि म्हणून त्यांनी पुन्हा आपलं दुःख विसरलं आणि कामाला लागले. पण वय झालेलं होतं आणि त्या वयानुरूप त्यांना थकवा यायचा आणि कधी कधी त्या आजारी पडायच्या. आणि आजारी पडल्या की त्या विश्रांती घ्यायच्या आणि परत त्या कामाला लागायच्या. हा दानशूरपणा त्यांचा दूरवर कीर्तीचा भाग पसरलेला होता. अहिल्याबाई म्हणायच्या की माझं काही नाही, मी आता गेले तर मागची मला चिंता करण्याचं कारण नाही, कारण लोक तिच्या राज्यामध्ये सुखी समाधानी होते आणि त्यांनी आपला मरणकाळ जवळ ओळखला होता. आणि तो जवळ हळूहळू त्यांना तापही यायला लागला होता. 1-2 दिवस त्या निजून होत्या. त्यांनी एक गाय पाळली होती आणि त्या गायीला त्या देखभाल त्या करायच्या त्यांच्या, आणि ती खाते की नाही, पिते की नाही. दानधर्माच्या बाबतीत सुद्धा जेवण वगैरे सुद्धा रोज त्यांच्या इथे त्या ह्याच्यामध्ये वाड्यामध्ये आधी नोकर जेवायचे, मग दरवाजावर आलेले भिकारी वगैरे कोण असतील किंवा याचक आले असतील त्यांनाच समाधान करायचं, मग ब्राह्मणांची पंगत वाढायची आणि मग त्या स्वतः जेवायच्या. त्यांच्या दरबारातली कामाची पद्धत सुद्धा अशीच होती की सकाळी दुपारपर्यंत त्या देवपूजा, ध्यानधारणा, जप जाप सगळं त्या करायच्या आणि त्यानंतर त्या दुपारी जेवण झाल्यावर दरबारात यायच्या. 2 ते 6 वाजेपर्यंत काम करायच्या, 8 वाजेपर्यंत काम करायच्या, घरी जायच्या आणि परत आपलं काय आणिक असेल ते उरकायचं, पुन्हा एक विश्रांती घ्यायच्या आणि परत यायच्या त्या 11 पर्यंत कचेरीत काम करायच्या. आणि अशा त्यांचा हा दिनक्रम चालू असताना व्रतवैकल्य धर्म हे त्यांचं चालू होतं. त्यामुळे शरीर थकलं होतं आणि त्याला आता आपला मरणकाळ जवळ का आलेला होता. त्या अशा परिस्थितीत अहिल्याबाई एकदा आजारी पडल्या होत्या. त्यावेळेला लोक चिंतेत होते, पण अहिल्याबाई विश्रांती घेतात असंच त्यांना वाटत होतं. आणि दुपारची वेळ झाली, सगळं माणसं जेवून खाऊन तृप्त झालेली होती आणि अहिल्याबाई समाधानाने त्याने आपला देह ठेवला. त्याच वेळेला तिकडे गायीने प्राण सोडला होता. अशा या अहिल्याबाई मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशा झालेल्या होत्या. आपण म्हणतो की स्त्री ही पुरुषाची क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे असते. अहिल्याबाई क्षणाभर का होईना, काही काळ का होईना, त्या खंडेरावाच्या पत्नी झाल्या, पण अनंत काळच्या त्या लोकमाता झाल्या, म्हणून त्यांना त्या लोकमाता ही पदवी मिळेल. आज अहिल्याबाईंची आता जन्मशताब्दी चालू आहे. त्या काळात अहिल्याबाईंचं वर्णन करायला मला संधी मिळाली, याबद्दल मला आनंद वाटतोय. आणि याबद्दल म्हणजे अहिल्याबाई जेव्हा नरम होत्या, पण साक्षात ज्या वेळेला त्या रणांगणावर गेल्या, एक लढाई तर त्यांनी जिंकलीच होती. त्या लढाईचं स्वरूप पेशव्यांच्या कानापर्यंत गेलं होतं. त्या म्हणाले अहिल्याबाईंचं इतकी अनेक रूप पाहिली, पण हे रूप आम्ही पाहिलं नव्हतं, म्हणून त्यांची स्तुती केली. म्हणजे त्या क्षणात रणरागिणी होत होत्या
आणि ह्या जवळजवळ त्या दुर्गे स्वरूप त्यांनी धारण केलं. आपण देवीची स्तोत्र म्हणतो, त्या दुर्गा सगळ्या ज्या आहेत, नवदुर्गा आहेत, त्या नवदुर्गेचं जे दुर्गेचं स्वरूप आहे ते अहिल्याबाईंच्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मी त्यांच्या सदृश्य आणि अहिल्याबाईंची एक स्तुतीपर असं त्यांना लागू असणार आणि देवींची स्तुतीपर मी एक काव्य म्हणणार आहे आणि तिथेच थांबणार आहे. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, शारदा सरस्वती ज्ञान देवी वंदना, शारदा सरस्वती ज्ञान देवी वंदना, सुख शांती सुख की हो विमला, शांती सुख की हो विमला, शारदा तू हो सकला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, मोहिनी तू नवदुर्गा, मोहिनी तू नवदुर्गा.